प्रेज द लॉर्ड. माझे आजचे वचन इतिहास 2 पहिला अध्याय 12 वचन. त्या अर्थी चातुर्य व ज्ञान इतर तुला देतोच, याखेरीस आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजास प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणासही कधी प्राप्त व्हावायची नाही, एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला दिली. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद. प्रार्थनेच्या समयी परमेश्वर शलोमोन राजास बोलतो का तुला काय वर हवा आहे तो माग. त्यावेळी शलोमोन राजा त्यावेळेस परमेश्वराला फक्त एकच गोष्ट म्हणतो, जर तुम्हाला एवढी प्रजा दिलेली आहे, या प्रजेला शासन करण्यासाठी, काही गोष्टी शिकवण्यासाठी, जे ज्ञान, बुद्धी, चातुर्य जे पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला त्यावेळेस परमेश्वर त्यावेळेस त्याला बोलला, तुला घेतो मी सर्व गोष्टी तुला मी प्राप्त करून देतोच, पण यानंतरही सुद्धा कोणत्याही राजाला प्राप्त झाली नव्हती एवढी धनसंपत्ती, एवढं ऐश्वर्य मी तुला देतो. प्रियांनो, परमेश्वर त्याला बोलला. शलोमोन राजाने ज्या गोष्टी मागितल्या नव्हत्या त्या गोष्टी सुद्धा त्याला त्या पुरवल्या गेल्या. त्या गोष्टी का पुरवल्या गेल्या प्रियांनो? कारण की शलोमोन राजाने ज्या गोष्टी मागितल्या त्या स्वतःसाठी नाही मागितल्या, त्याने ते दुसऱ्यासाठी मागितल्या. म्हणजे त्याने परमेश्वराकडे जी काही मध्यस्थी केली ती दुसऱ्यासाठी मध्यस्थी केली. तशीच मध्यस्थी परमेश्वराकडं प्रियजनो आपल्यालाही सुद्धा करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांच्यासाठी काही प्रार्थना विनंती परमेश्वराकडे करतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी पुरवतो. तसंच आपल्याला परमेश्वराचं वचन पण सांगते की एकमेकाचे वजे व्हा, आणि खरंच आपण प्रियजनांनो एकमेकाचे वजे व्हाणं खूप गरजेचं आहे. कोणाची प्रार्थना असू द्या, कोणासाठी का प्रार्थना असेल, कुणी का अडचणीत असू द्या, त्यांनी सुद्धा म्हणण्याची गरज नाही. परमेश्वर ते आपल्याला गोष्टी सुचवतो. जर परमेश्वराने ते आपल्याला जर काम दिलं असेल, ते कार्य जर आपल्याला दिलं असेल, तर त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. प्रियांनो, आपण काय होते फक्त रविवारी फक्त चर्च दिसतो, इतर 6 दिवस आपण पुढे जातो. इतर 6 दिवस सुद्धा परमेश्वराचं काम चाललं पाहिजे. फक्त रविवारीच परमेश्वर नाही भेटलं पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये सगळ्या गोष्टी जर आपल्याला पुऱ्यापूर करून घ्यायच्या असेल तर परमेश्वराची इच्छेने आपण वागणं गरजेचं. आपण आपल्या इच्छा बाळगतो, आपले प्रॉब्लेम, आपले फायनान्शियल प्रॉब्लेम, आपला आजार, या सर्व गोष्टी आपण आपल्यापुरच्या बघतो, पण परमेश्वराची इच्छा पण जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. ज्यावेळी शलोमोन राजा दुसऱ्यांसाठी काही गोष्टी मागतोय, स्वतःसाठी तो काहीच मागत नाही, परमेश्वर त्याचा अंतःकर पारखतोय. कारण की परमेश्वराने त्याला न मागितलेल्या सुद्धा गोष्टी तो पुरवतोय परमेश्वर त्याला. कारण की परमेश्वराने त्याचं बघणं, त्याचं जे गोष्टीच्या मागण्याचं जे प्रकार होता तो सगळा प्रकार परमेश्वराला कळला. कारण की शलोमोन राजाने प्रजेसाठी मागितलं. तसं आपण सुद्धा दुसऱ्यांसाठी मागणं खूप गरजेचं आहे. आपण दुसऱ्यासाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला परमेश्वराची सुद्धा इच्छा बघणं गरजेचं आहे. प्रियजन, आपण फक्त आपल्या इच्छेनुसार चालतो, पण आपण कधी परमेश्वराला विचारलं का, देवा तुझी काय इच्छा आहे माझ्या बाबतीत, तू कशासाठी मला निवडलेलं आहे, मला ज्या गोष्टीचं पाचारण आहे, ज्या गोष्टीसाठी मला निवडलेलं त्या गोष्टी तुम्हाला पुरव, त्या गोष्टी तुम्हाला दे. प्रियानं, जसं आपण दुसऱ्यांच्या इच्छेसाठी चालतो, दुसऱ्यांच्या गरजा पुरवण्यासाठी आपण परमेश्वराकडे ज्यावेळेस मध्यस्थी करतो ना, त्यावेळेस परमेश्वर आपल्या गरजा पुरवतो. पण आपल्याला परमेश्वराची पण इच्छा जाणणं खूप गरजेचं आहे. या वचनातून फक्त मला एकच बोलायचं, परमेश्वर एकच बोलतो का आपण एकमेकांची वजे व्हा, एकमेकांसाठी विनंती प्रार्थना करा. या वचनातून परमेश्वर खूप काही सांगून जातो प्रियजनांनो. तसं आपण स्वतः उठून दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करणं, दुसऱ्यांसाठी प्रार्थना पण करणं गरजेचं आहे. आणि आपली काही इच्छा आहे तर आपल्या इच्छेपेक्षा आपण परमेश्वराची इच्छा खूप विचारणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वराची इच्छा चालतो ना प्रियांनो, त्यावेळेस परमेश्वर आपल्या सगळ्या गरजा पुरवतात. आपली पात्रता नसताना सुद्धा ते आशीर्वाद आपल्याला पुरवले जातात. पण आपण एकमेकाची वजे वाहणं खूप गरजेचं आहे. जसं शलोमोन राजाने जनतेसाठी, इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी मागितल्या त्या परमेश्वराने त्याला अलगदरीत्या लगेच पुरवले. आणि त्या क्षणी परमेश्वराने जो आशीर्वाद त्याला दिला, त्याच्यानंतर तो इस्रायलाचा राजा सुद्धा म्हणू लागला. इस्रायलाचा राजा झाला, तो प्रजेवर राज्य करू लागला. आपण सुद्धा आपल्या गोष्टी, जर आपल्या गोष्टीपेक्षा आपण दुसऱ्याच्या गोष्टींसाठी जर परमेश्वराला प्रार्थना जर केली, विनंती, तर आपल्या गोष्टी पुरवल्या. परमेश्वर हे वचन तुमच्या माझ्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.